स्वादशास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने आजीची रेसिपी पाहणार आहोत, जी की डाळ मिरची आहे। खायला एकदम चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटणारी, ताटाची रंगत वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी। त्यासाठी आपण हिरवी मिरची घेतली आहे, ती मीडियम तिखट आहे। अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली आहे। खूप टेस्टी होते। पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल। अगदी तुम्ही बनवून ती फ्रीजमध्ये 8 दिवस ठेवून खाऊ शकता, एवढी छान होते। अशा प्रकारे आपण मिरची आहे त्याचा देठ काढून घेतला बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देठ पण त्यामध्ये देठाचा पण वापर करू शकता। आणि अशा प्रकारे आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत बघा मिरचीचे। अशा प्रकारे खूप सुंदर आणि चविष्ट होते। अगदी भाजीला काही नसलं ना तर तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ही खाऊ शकता, तेवढी टेस्टी लागते। कारण आमची आजी की नाही ही बनवायची आणि आम्ही 8 दिवस अगदी आठवून, म्हणजे आठवणीने मागून मागून ती घ्यायचो बघा। अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आपण मिरची चिरली। ही बघा तुरीची डाळ घेतली आहे मी, इथे तुरीच्या डाळीचं बनवणार आहे डाळ मिरचा। लसूण आहे तो आपण चिरून घेतला, मिरच्या चिरल्या आहेत। सर्वप्रथम आपण तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी छान अशी तडतडून द्यायची, कारण तुम्ही तडका भाजीला फोडणी जशी द्याल ना तशी कुठली पण असू देत, त्याची चव खूप छान होते। त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत, जिरे पण छान तडतडून द्यायचेत। आणि नंतर आपण लसूण आहे तो बारीक चिरून घेतला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेचून घातला तरी चालेल। त्यानंतर हिंग घालणार आहोत, म्हणजे खूप छान अशी आपल्या डाळ मिरचीला टेस्ट येईल बघा। आणि त्यानंतर आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहोत आणि तेलामध्ये छान अशा फ्राय करणार आहोत। खूप सुंदर होते आणि चव तर एक नंबरच लागते बघा। अगदी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतात, एवढा छान असा डाळ मिरचा तयार होतो बघा। त्यानंतर मी हळद घातली आहे आणि आपण हळदीने छान असा रंग येतो त्याला। आणि हळद आपल्या तब्येतीसाठी पण चांगली असते। आणि थोडंसं मी गरम मसाला टाकणार आहे चटपटीतपणा येण्यासाठी। तुम्ही हवं असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल। त्यानंतर तुरीची डाळ आहे ते मी स्वच्छ पुसून घेतली होती, ती घातली आहे आणि छान अशा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। तेलामध्ये परतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते मैत्रिणींनो। अवश्य अशा प्रकारे बनवून ठेवा, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता, एवढी टेस्टी होते ही डाळ मिरची। त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे जी मिरची आहे ती आणि डाळ आहे ती आपण छान वाफेवर शिजवून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो। अजिबात पाण्याचा आपण इथे जास्त वापर करणार नाही आहोत। त्यानंतर आपण एकदम लो फ्लेमवर 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं बघा। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा। आपली डाळ मिरची लगेच शिजती, अजिबात वेळ लागत नाही, कारण डाळ आहे ती आपल्याला पूर्ण शिजवायची नाही, अशी अर्धवट कच्ची खूप छान लागते। त्यानंतर मी लिंबू पिळला आहे, कारण मी इथे आमचूर पावडरचा वापर केला नाही। लिंबूनी खूप छान अशी चटपटीत चव येते त्या डाळ मिरच्याला। आणि आपण छान परतून घ्यायचं आहे। पुन्हा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जी आपण लिंबू पिळलं आहे ते छान असं त्या डाळ मिरचीला लागेल आणि मिक्स होईल। हे बघा आपली डाळ मिरची तयार झाली आहे मैत्रिणींनो। अगदी तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आणि अगदी खावीशी वाटणारी आहे बघा। तुम्ही अगदी कमी तिखटाची मिरची घेतली ना तरी खूप छान होते। आपण आता बाउलमध्ये ती काढून घेणार आहोत। सुटलं की नाही बघता क्षणी तोंडाला पाणी। चला तर मग रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा। चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण छान छान रेसिपी पाहायला मिळतील। हाईप करा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती पण कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। बाय बाय।